प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो। पुन्हा एक आपली भेट. फिर एक बार हमारी मुलाकात। त्या देवाचनाला मी धन्यवाद देत आहोत. उस परमेश्वर के नाम का हम धन्यवाद करते हैं। महिन्यातून आपण 2 वेळेस आपली भेट होती. हम महीने में 2 बार सोशल मीडिया पर मिलते हैं। 15 दिवसातून आम्ही पुन्हा एक बार आपल्या समोर देवाच्या वतीने येत आहोत. 15 दिनों बाद फिर एक बार हम आपके सामने परमेश्वर की ओर से आपके सामने आए हैं। तो वार शुक्रवार असेल. वो शुक्रवार का दिन होगा। देवाने दिलेली संधी त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत. परमेश्वर ने हमें ये अवसर दिया इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आपल्या सर्वांची घराघरात उपस्थिती, आप सबकी घर घर मौजूदगी, त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत. हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आपल्या सर्वांचा मी, आप सबका मैं, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह के नाम में आगत स्वागत करता हूं. मैं स्वागत करता हूँ। ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो, जिस उम्मीद से हम परमेश्वर के पास आए हैं, देव आमची आशा मनभंग करणारे देव आहे. परमेश्वर हमारी उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। आपली उपस्थिती आप सबकी मौजूदगी आदरणीय, आदर की योग्य है, आनंद आहे, आनंद की योग्य है, देवाचा कार्याचा विस्तार करणारी आहे. परमेश्वर के कार्य का विस्तार करने वाली आम्ही है। देवाचं गुणगान करत आहोत. हम परमेश्वर का गुणगान करते हैं। देव कार्य करत आहे. परमेश्वर कार्य कर रहे हैं। देवाने जगात हळूहळू कार्य केलं आहे. परमेश्वर ने संसार में धीरे धीरे अपना कार्य शुरू किया। त्यांनी सर्व प्रार्थना सह उघडलेलं आहे. उन्होंने सभी प्रार्थना स्थल को खोल दिए हैं। ही देवाची दया कृपा आहे. ये परमेश्वर की दया कृपा है। त्यांनी करोना व्याधीतून जगाला मुक्त करत आहे. कोरोना बीमारी से उन्होंने पूरे संसार को मुक्त किया। ही देवाची दया आहे. ये परमेश्वर की दया है। त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद कारण करते तोच एक व्याधीमुक्त देव आहे. हैं कि वही सभी निवारण करने वाले परमेश्वर हैं। तोच हे करू शकतो. केवल वही ये कर सकते हैं। म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. हम परमेश्वर की महिमा करते हैं। आज पुन्हा एक आम्ही आज फिर एक बार हम मागील आठवडी पिछले सप्ताह आम्ही देवाविषयी पाहिलं. हमने परमेश्वर के बारे में देखा। देवाच्या ओळखी संबंधी पाहिलं. परमेश्वर की पहचान के बारे में हमने देखा। देव समजलं तर सर्व गोष्टी आम्हाला समजतात. अगर हम परमेश्वर से परिचित हो जाते तो सभी चीजें परिचित होते हैं। रोम 10:2 प्रमाणे रोमियो 10:2 में लिखा आम्हाला देवाविषयी आस्था आहे. हमें परमेश्वर के बारे में आस्था है। आम्हाला आवड आहे, निवड आहे. हमें उनकी बहुत उत्सुकता है। पण देवाचं आम्हाला ज्ञान नाही. लेकिन अगर हमारे पास परमेश्वर का ज्ञान नहीं, ते अज्ञानपणे देवाची केलेली अज्ञान भक्ती असते. अज्ञान स्वरूप में की हुई अगर परमेश्वर की भक्ति है, पावलाची इच्छा होती, पौल की इच्छा थी, तुम्हाला देवाचं ज्ञान पाहिजे. तुम्हें परमेश्वर का ज्ञान होना जरूरी है। त्यांनी सांगितलं उन्होंने कहा की अज्ञानपणे तुम्ही अज्ञान देवाची भक्ती करतात. अज्ञान स्वरूप में तुम अज्ञान तरीके से परमेश्वर की भक्ति कर रहे हो। तुम्हाला देवाची माहिती पाहिजे. तुम्हें परमेश्वर की जानकारी होनी जरूरी है। प्रभू येशू ख्रिस्त भी म्हणालाय प्रभु यीशु मसीह ने कहा मत्ते 22:29 प्रमाणे मत्ती 22:29 में तुम्हाला देवाचं शास्त्र, तुम्हें परमेश्वर का वचन, देवाचं सामर्थ्य परमेश्वर का सामर्थ्य न समजल्यामुळे न समझने के कारण तुम्ही घोटाळ्यात पडलात. तुम उलझे हुए हो, तुम्ही भ्रमात पडलाय. तुम भ्रम में हो, जी आम्हाला रहे देव समजला पाहिजे. हो। हमें परमेश्वर समझना जरूरी है। आम्ही देवाविषयी पाहत आहोत. हम परमेश्वर के बारे में देखते हैं। मागील आठवड्यात आम्ही पाहिलं, पिछले सप्ताह हमने देखा आमची देवाची ओळख झाली पाहिजे. हमारी और परमेश्वर की पहचान होनी जरूरी है। मी येशूला ओळखतो, मैं परमेश्वर को पहचानता पण हूँ, येशू मला ओळखतो का? लेकिन परमेश्वर मुझे पहचानते हैं क्या? बायबल सांगतं बाइबल कहती है मत्ते 7:21 प्रमाणे मत्ती 7:21 में प्रभुजी म्हणल्यानंतर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. प्रभु जी कहने वालों का स्वर्ग के राज में प्रवेश होगा नहीं। त्यावेळेस पुष्कळ लोक येशूला म्हणाले, उस वक्त कई सारे लोगों ने प्रभु यीशु मसीह से कहा आम्ही तुझ्या नावाने प्रार्थना केली, हमने आपके नाम में प्रार्थना तुझ्या की, नावाने सेवा केली, आपके नाम में सेवा की, आम्ही भूते घालवले, हमने शैतान को भगाया। तरी येशू ख्रिस्त म्हणला मी तुम्हाला ओळखत नाही. फिर भी प्रभु यीशु मसीह ने कहा कि मैं तुम्हें पहचानता नहीं। आमची देवाची ओळख झाली पाहिजे. हमारी और हमें परमेश्वर से परिचित होना है। आम्ही येशूला ओळखतो, हम प्रभु यीशु मसीह को पण पहचानते हैं, येशू आम्हाला ओळखतो का? लेकिन प्रभु यीशु मसीह हमें पहचानते हैं। त्यावेळेस आमची देवाची ओळख होती, जिस दिन हम परमेश्वर से परिचित होते हैं, त्यावेळेस आमची देवाची देवाणघेवाण होते. उस वक्त हम परमेश्वर से लेन देन करते हैं। त्यावेळेस देवापासून आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात. उस दिन हमें सभी चीजें परमेश्वर द्वारा प्राप्त होती है। आम्ही पाहिलं हमने देखा निर्गम 33:17 प्रमाणे निर्गमन 33:17 में मोशेला देव म्हणाला, मूसा को परमेश्वर ने कहा मोशे माझी तुझी ओळख आहे. मूसा तुम्हारी और मेरी पहचान है। त्यावेळेस तो हाक मार, मी त्यावेळेस तो कार्य करतो. जिस दिन जब तुम मुझे पुकारते हो मैं अपना कार्य करता हूँ। वेळोवेळी मी तुझी प्रार्थना ऐकतो, मैं हर वक्त तुम्हारी प्रार्थना सुनता कारण तुझा माझा परिचय आहे. हूँ, क्योंकि तुम मुझसे परिचित हो। देवाचा आमचा परिचय झाला पाहिजे. परमेश्वर से हमें परिचित होना हे है। आम्ही बायबलमध्ये पाहिलं. ये हमने बाइबल द्वारा देखा। मागील आठवड्यात आम्ही या संबंधी पाहिलं. पिछले सप्ताह हमने इसके बारे में देखा। आज आम्ही देवासंबंधी पाहणार आहोत. आज हम परमेश्वर के बारे में देखेंगे। देव कोण आहे? परमेश्वर कौन है? देव कसा आहे? परमेश्वर कैसे है? देव कुठे राहतो? वे कहाँ रहते त्या हैं? देवाशी मी कसा संपर्क करू? उस परमेश्वर से हम कैसे संपर्क कर त्या सकते हैं? देवाशी मी कशी बातचीत करू? उस परमेश्वर से हम कैसे बातचीत कर सकते तो हैं? माझा कसा ऐकेल? वो मेरी प्रार्थना कैसे तो सुनेंगे? माझ्याशी कसा बोलेल? वो मुझसे किस तरह से बात करेंगे? तो आहे तरी कुठे? वे कहाँ पर हैं? बायबल सांगतं बाइबल कहती है पहिले कोरिन्थियर 8:5 प्रमाणे पहले करंथियों 8:5 में स्वर्गात पृथ्वीवर अनेक देव आहे.
स्वर्ग में पृथ्वी पर अनेक परमेश्वर हैं, अनेक प्रभू आहे. अनेक प्रभु हैं, त्यातून आम्हाला खऱ्या देवाची शोध केला पाहिजे. लेकिन उसमें से हमें सच्चे परमेश्वर को ढूंढना है. शोधा म्हणजे सापडेल. ढूंढो मतलब तुम्हें मिलेगा. आम्ही बायबलमध्ये पाहतो हम बाइबल में देखते हैं देव कोण आहे, परमेश्वर कौन है, देव कशाला म्हणतात. परमेश्वर किसे कहते हैं. आम्ही आदर भावनेने देवाची भक्ती उपासना करतो. हम पूरे आदर से संभावना से परमेश्वर की भक्ति करते हैं. आम्ही देवाचा आदर करतो, सन्मान करतो. हम परमेश्वर का आदर सम्मान करते हैं. आम्ही पूज्य भावनेने देवाची भक्ती करतो. हम पूज्य भावनाएं से परमेश्वर की उपासना करते हैं. देव आहे तरी कोण परमेश्वर है कौन, हे आम्हाला समजलं ये पाहिजे. हमें समझना जरूरी है. आज आम्ही पाहत आहोत आज हम देखते हैं एशिया 45:18 प्रमाणे, यशायाह 45:18 में, नेहम्या 9:6 प्रमाणे नेहम्याह 9:6 में बायबल सांगतो, बाइबल कहती है, परमेश्वर म्हणतो परमेश्वर कहते हैं मीच एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. केवल मैं ही निर्माण करने वाला उत्पन्न करने वाला परमेश्वर हूं. मत्सारखा देव नाही, मुझ जैसा कोई परमेश्वर मत्सर नहीं, वेगळा देव नाही. मुझसे दूजा कोई परमेश्वर नहीं, मीच एक देव आहे. केवल मैं एक परमेश्वर हूँ. मी निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. मैं निर्माण करने वाला उत्पन्न करने वाला परमेश्वर हूँ. जे मी निर्माण करतो उत्पन्न करतो जेव्हा मी राज्य करतो, जो मैंने बनाया है मैं उस पर राज करता हूँ. जे मला हवे तेव्हा मी राज्य करतो. जो मुझे चाहिए मैं उस पर राज करता हूँ. ज्यावेळेस मला नको तेव्हा मी ते नष्ट करतो. जिस दिन मुझे वो नहीं चाहिए होता मैं उसे नष्ट कर देता हूँ. आम्ही पाहतो हम देखते हैं आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. हमारे परमेश्वर बनाने वाले परमेश्वर है. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, आम्ही उत्पत्ती 1 मध्ये पाहतो, हम उत्पत्तियों 1 में देखते हैं, देवाने प्रारंभी आकाश और पृथ्वी निर्माण केली. परमेश्वर ने सबसे पहले आकाश और पृथ्वी बनाई. देव एक निर्माण करता है. परमेश्वर निर्माण करने वाले त्यांनी हैं. प्रथम सर्व सृष्टी निर्माण केली. उन्होंने सबसे पहले इस सृष्टि को निर्माण 6 किया. दिवस त्यांनी सर्व गोष्टीची निर्मिती केली. 6 दिनों तक उन्हें ये सृष्टि को निर्माण किया. बायबल सांगतं बाइबल कहती है उत्पत्ती 1:31 प्रमाणे उत्पत्ति 1:31 में देवाने सर्व काही निर्माण केलं. परमेश्वर ने सब कुछ निर्माण किया. देवाने आकाश पृथ्वी सूर्य चंद्र तारे सर्व निर्माण केलं. परमेश्वर ने आकाश पृथ्वी सूरज चंद्र चांद तारे सब बनाए. अनेक प्रकारचे वनस्पती देवाने तयार केल्या. अनेक प्रकार की वनस्पतियों को परमेश्वर ने बनाया. अनेक प्रकारचे प्राणी देवाने तयार केले. अनेक प्रकार के प्राणियों को परमेश्वर ने बनाया. त्यानंतर देवाने आदम हवाला तयार केलं. उसके बाद परमेश्वर ने आदम और हवा को बनाया. देव आमचा एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. परमेश्वर हमारे उत्पन्न करने वाले परमेश्वर है. तो नेहमीच चांगलं निर्माण करतो. वे हमेशा अच्छा ही बनाते तो हैं. जे काही बनवतो वो जो कुछ बनाते हैं ते नेहमी उत्तम असतं. वो हमेशा अच्छा होता है. कारण देव हा उत्तम आहे. ये परमेश्वर ये उत्तम है. आम्ही देवाकडे येतो. हम परमेश्वर के पास आते आमच्या हैं. जीवनासंबंधी उत्तम गोष्टी व्हाव्या यासाठी आम्ही देवाकडे येतो. हमारे जीवन के बारे में कई सारी चीजें अच्छी हो इसलिए हम परमेश्वर के पास आते हैं. देव चांगला आहे. परमेश्वर अच्छे हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती है स्तोत्र 32:8 प्रमाणे भजन संहिता 32:8 प्रमाणे भजन संहिता 32:8 में लिखा है परमेश्वरचा आम्ही अनुभव घ्या. परमेश्वर का अनुभव लें. परमेश्वर किती चांगला याचा आम्ही अनुभव घेतो. परमेश्वर कितने अच्छे हैं हम इसका अनुभव लेते हैं. परमेश्वर आमचा उत्तम आहे. परमेश्वर हमारे उत्तम है. तो जे काही निर्माण करतो ते उत्तम असतं. वो जो कुछ बनाते हैं वो हमेशा सही होता हा है. त्याचा स्वभाव आहे. ये परमेश्वर का स्वभाव हे है. त्याचं गुण आहे. ये परमेश्वर का गुण हे है. त्याचं सामर्थ्य ये आहे. परमेश्वर का सामर्थ्य है. बायबल सांगतो बाइबल कहती है स्तोत्र 33:6 प्रमाणे भजन संहिता 33:7 में परमेश्वर बोलला, परमेश्वर ने कहा सर्व काही निर्माण झालं. सब कुछ निर्माण हुआ. परमेश्वरने आज्ञा केली, परमेश्वर ने आज्ञा दी. सर्व काही स्थिर झालं. सब कुछ स्थिर हुआ. आज आम्ही सर्व सृष्टीकडे पाहून देवाचा गौरव करतो. आज हम इस संसार की ओर देखकर परमेश्वर का गौरव करते हैं. सर्वांनी देवाने सर्व काही स्थिर केलेलं आहे. परमेश्वर ने सब कुछ सही बनाया हुआ है. सर्व देव नियंत्रण करत आहे. सभी पर परमेश्वर नियंत्रण करते सर्व हैं. देवाच्या नियमांचं पालन करत आहे. सभी परमेश्वर के नियमों का पालन करते हैं. त्याचा आम्ही अनुभव घेत आहोत. उसका अनुभव हम लेते हैं. देव चांगला आहे. परमेश्वर अच्छे हैं. तो आमच्यावर प्रेम करतो. वे हम पर प्रेम तो करते आमची हैं. काळजी घेतो. वे हमारी देखभाल करते तो हैं. आमच्या जीवनासंबंधी व्यवस्था करणारा देव वे आहे. हमारे जीवन के बारे में व्यवस्था करने वाले परमेश्वर त्यांनी हैं. सर्व गोष्टीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. उन्होंने सभी चीजों की व्यवस्था करी हुई है. त्याच्या योजना संकल्प उत्तम आहे. उनके योजनाएं कई गुना अच्छे हैं. मग देवाविषयी मी पाहतो से परमेश्वर के बारे में हम देखते हैं आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. हमारे परमेश्वर बनाने वाले परमेश्वर हैं. तो निर्माण करतो, वे निर्माण करते तो हैं. उत्पन्न करतो, वे बनाते तो हैं. बनवतो घडवतो. वे बनाते हैं. तो जे काय करतो वो जो कुछ करते हैं उत्तम निर्माण करतो. वो बहुत ही अच्छा बनाते हैं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे प्रभु यीशु मसीह ने कहा योहान 10:10 प्रमाणे यूहन्ना 10:10 में मी आलो आहे मैं आया हूँ. तुम्हाला उत्तम गोष्टी देण्यासाठी आलेलो मैं आहे. अच्छी चीजें देने के लिए आया हूँ. उत्तम उत्तम गोष्टी तुमच्या जीवनासाठी मी घेऊन आलेलो मैं आहे. अच्छी अच्छी चीजें तुम्हें देने के लिए लाया हूँ. देव सर्व काही नेहमी उत्तम तयार करतो. परमेश्वर हमेशा जो कुछ बनाते हैं वो हमेशा अच्छा बनाते हैं. आज भी देव बदलला नाही. आज भी परमेश्वर बदले नहीं. मलाकी 3:6 प्रमाणे मलाकी 3:6 में लिखा है तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. तुम्हारे परमेश्वर न बदलने वाले परमेश्वर है. प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगाने सारखा आहे. परमेश्वर कल आज और युग से एक समान है. तो बदलला नाही. वे बदले नहीं. आज भी त्याचं सामर्थ्य सारखंच आहे.
आज भी उनका सामर्थ्य वैसा ही है, त्याचे गुण सारखेच आहे, उनके गुण वैसे ही तो हैं, बदलला नाही. वे बदले नहीं. तो नवनिर्मिती करणारा देव आहे, वो नई निर्मिती करने वाले परमेश्वर तो हैं, बनवणारा घडवणारा देव आहे. वो बनाने वाले परमेश्वर हैं. आज भी तो कार्य करत आहे, आज भी वे कार्य कर रहे आज भी हैं, तो पृथ्वीवर कार्य करत आहे. आज भी पूरे संसार में अपना कार्य कर रहे हैं. आम्ही ओळखलं पाहिजे, हमें पहचानना है देव बनवणारा घडवणारा देव आहे, परमेश्वर बनाने वाले परमेश्वर हैं, तो उत्तम काम करतो. वे बहुत अच्छा कार्य करते तो हैं. वाईट माणसाला चांगला माणूस तयार करतो, वो बुरे मनुष्य को अच्छा इंसान बनाते हैं. वाईट जीवन करून तिथे तो चांगलं जीवन तयार करतो. जो बुराई में जीते हैं उनका जीवन वो अच्छा बनाते हैं. तो आजारांमध्ये आरोग्य निर्माण वो करतो, बीमारियों में चंगाई लाते तो हैं. मेलेल्यामध्ये जीवन तयार करतो. वो मृत लोगों में नया जीवन लाते हैं. जे विखरले तो एक करतो, जो बिखरे हुए उन्हें वो एक करते जे हैं. बिघडले तो सरळ करतो, जो बिगड़ा हुआ है उन्हें वो सीधा करते जे हैं. मोडतर झाली त्याची तो उभारणी करतो. जो बिखरा हुआ है वो परमेश्वर ने खड़ा करते हैं. देव आमचा निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. बनाने वाले पैदा करने वाले हमारे परमेश्वर हैं. तो आज सर्व काही निर्माण करतो, वो आज सब कुछ बनाने तो आमच्यासाठी के उत्तम अशा गोष्टी तयार करतो, वो सभी अच्छी चीजें बनाते हैं, कारण त्याचा स्वभाव आहे. क्योंकि ये परमेश्वर का स्वभाव है. तो नवनिर्मिती करणारा देव आहे. वो नई निर्मिती करने वाले परमेश्वर तो हैं. म्हणला जुने त्या काळात मी नवीन गोष्टी आणन, उन्होंने कहा मैं पुरानी चीजें निकाल कर नई चीजें पहा लाऊंगा. मी नवीन गोष्टी तुमच्या जीवनात आणत आहे. देखो मैं नई चीजें तुम्हारे लिए लाया हूँ. देव जे काय करतो ते नेहमी चांगलं असतं. परमेश्वर जो कुछ करते हैं वो हमेशा अच्छा होता तो है. चांगलं जीवन आमच्यामध्ये आणतो. वो अच्छा नया जीवन हमें लाते आमचे हैं. वाईट दिवसातून चांगले दिवस आम्हाला तो दाखवतो. बुराई में से वो हमें नया जीवन अच्छा जीवन हमें देते हैं. तो आम्हाला चांगलं जीवन देतो. वो हमें अच्छा नया जीवन देते तो हैं. आम्हाला चांगली शांती देतो. वो हमें अपनी शांति देते तो आम्हाला हैं. सुखी समाधानी करतो. वो हमें सुख और समृद्धि से भरते हैं. हे देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है. आमचा देव निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. हमारे परमेश्वर बनाने वाले परमेश्वर तो हैं. बनवणारा घडवणारा देव आहे. वो बनाने वाले परमेश्वर तो हैं. आज भी काम करत आहे. वे आज भी कार्य कर रहे हैं. मत्ती 11:28 प्रमाणे मत्ती 11:28 में जैसे लिखा तुम्हाला है, क्या हो कष्टी भार करून तुम्ही सर्व मजकडे या, हे बोझ से दबे हुए लोगों तुम मेरे पास आओ, मी तुम्हाला विसावा देतो. मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा. तुम्हाला आराम देतो. मैं तुम्हें आराम मी दूंगा. तुम्हाला मुक्ती देतो. मैं तुम्हें मुक्ति दूंगा. मी तुमचा उद्धार करतो. मैं तुम्हारा उद्धार मी करूंगा. चांगलं जीवन तुम्हाला देतो. मैं नया जीवन तुम्हें दूंगा. मी वाईटातून चांगलं बनवतो. मैं बुराई में से तुम्हें अच्छाई दूंगा. हे आमचं देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है. असा आमचा देव आहे. ऐसे हमारे परमेश्वर, तो सर्व सामर्थ्यशाली देव आहे. वे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर हैं. त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही. उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं है. यिर्मया 32:26 प्रमाणे यिर्मयाह 32:26 में लिखा है, त्याला सर्व काही शक्य आहे. उन्हें सभी चीजें मुमकिन है, व तो चांगलं करतो. क्योंकि वो सब अच्छा बनाते हैं. असा आमचा देव आहे. ऐसे हमारे परमेश्वर है. आमच्या जीवनासंबंधी, हमारे जीवन के बारे में, आमच्या कुटुंबासंबंधी आम्ही हमारे नेहमी साक्ष देतो. हमारे परिवार के बारे में हमेशा मैं गवाही देता हूँ. आमचं कुटुंब कसं होतं, हमारा परिवार कैसा था. आमचं कुटुंब धुळीस मिळालं होतं. हमारा परिवार पूरा धूल में मिल आम्ही चुका था. कंगालात गेलो होतो. हम कंगाल हो चुके, दारिद्र्यात होतो. दरिद्रता में थे, आजारात बंधनात होतो. बीमारी में थे, अनेक गोष्टी जखडलेलो होतो. अनेक चीजों में उलझे हुए थे. देवाने त्यातून आम्हाला बाहेर काढलं. परमेश्वर ने हमें उससे बाहर निकाला. त्यांनी आम्हाला चांगलं जीवन दिलं. उन्होंने हमें नया जीवन दिया. त्यांनी आम्हाला चांगले दिवस दाखवले. उन्होंने हमें अच्छे दिन दिखाए. त्यांनी आम्हाला शापातून आश्रयित करून दाखवलं. उन्होंने हमें शाप से मुक्त किया. अनेक गोष्टी बंधनातून त्यांनी आम्हाला मुक्त केलं. अनेक बंधनों से हमें परमेश्वर ने मुक्त किया. आमचं जीवन चांगलं नव्हतं. हमारा जीवन अच्छा नहीं था. आमचे दिवस चांगले नव्हते. हमारे दिन अच्छे नहीं थे. आमच्या कुटुंबात चांगल्या गोष्टी नव्हत्या. हमारे परिवार में अच्छी चीजें नहीं थी. पण देवाने आमचं कुटुंब बनवलं. लेकिन परमेश्वर ने हमारे परिवार को बनाया. आमचं कुटुंबाला चांगलं जीवन त्यांनी दिलं. हमारे परिवार को नया जीवन दिया. शांती दिली, आनंद दिला. शांति और आनंद से भर दिया. त्यांनी आशीर्वाद दिले. अपने आशीषों से हमें भर दिया. आमच्या कुटुंबाची मोडतोड झाली होती. हमारा परिवार पूरी तरह से बिखर गया था. देवाने आमच्या कुटुंबाची उभारणी केली. परमेश्वर ने हमारे परिवार को खड़ा किया. देवाने सुंदर असं कुटुंब तयार केलं. परमेश्वर ने एक सुंदर सा परिवार बनाया. देवाने बनवलं. ये परमेश्वर ने बनाया. देव बनवणारा घडवणारा देव आहे. बनाने वाले केवल परमेश्वर हैं. तो आम्हाला आमच्यामध्ये चांगलं जीवन तयार करतो. वो हमें नया जीवन बनाते हैं. चांगलं आरोग्य आम्हाला देतो. चंगाई देते हैं. चांगली नोकरी देतो तो आम्हाला. नौकरी हमें देते हैं. चांगलं शिक्षण तो आम्हाला देतो. अच्छा ज्ञान देते हैं. प्रत्येक गोष्ट देवापासून जी प्राप्त होती ती नेहमी उत्तम असते. जो भी चीज परमेश्वर द्वारा प्राप्त होती है वो हमेशा अच्छी होती है. देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. परमेश्वर को कोई भी चीज नामुमकिन नहीं है. देवाने आमचं कुटुंब बनवलं. परमेश्वर ने हमारे परिवार को बनाया. आमचं कुटुंब सुंदर असं त्यांनी बनवलं. हमारे परिवार को एक सुंदर सा परिवार परमेश्वर ने त्यानंतर बनाया. त्यांनी सांगितलं, उसमें परमेश्वर ने कहा, असे लोक आमच्याकडे आण, ऐसे लोग तुम मेरे पास जे लाओ, दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, जो दुख में है, तकलीफ में, यातना में है, जे आजारात आहे, जो बीमारी में जे है, व्यसनात आहे, जो नशे में है, जे सैतानी बंधनात आहे, जो शैतान के बंधनों में है, अनेक कर्जात चाललेले लोक आहे. कर्ज में डूबे हुए अशा लोकांना माझ्याकडे आण. ऐसे लोगों को तुम मेरे अशा पास लाओ. लोकांना मी बनवून घडवल. ऐसे लोगों को मैं बनाऊंगा. अशा लोकांना मी तयार करन. ऐसे लोगों को मैं तैयार करूंगा. अशा लोकांना मी आश्रयित करन. ऐसे लोगों को मैं आशीषित
आशीषित करूंगा। असे लोक माझ्याकडे घेऊन ये, ऐसे लोग तू मेरे पास अशा लाओ, लोकांना शिक्षण दे, ऐसे लोगों को मेरा ज्ञान दो, अशा लोकांना मी तयार करेन. ऐसे लोगों को मैं तैयार करूंगा। देवाने तयार करून दाखवलं. परमेश्वर ने वो तैयार किया और कारण परमेश्वर देव दिखाया। आमचा निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. क्योंकि बनाने वाले परमेश्वर हैं, तो माणसाला बनवतो, घडवतो, वे मनुष्य को बनाते तो हैं, कुटुंब तयार करतो, वो परिवार तैयार करते हैं, प्रत्येक गोष्ट हर एक चीज देव उत्तम असे तयार करतो. परमेश्वर उत्तम बनाते हैं, म्हणून हा देव आहे. इसलिए वे परमेश्वर हैं। आम्ही देवाची सेवा करत असताना, हम परमेश्वर की सेवा करते हुए, मी सेवा करत असताना परमेश्वर की सेवा करते हुए एक स्त्री होती, एक स्त्री हुई, एका रिक्षामध्ये बसली होती. वो एक रिक्शा में बैठी हुई ती थी, लोकांना शिव्या शाप देत होती, वो लोगों को गाली गलौज करती ती थी, लोकांना दगडमार करत होती, वे लोगों पर पथराव करती ती थी, भांडणं करत होती. वे झगड़ा करती थी। ती लहान लहान दोन लेकरं त्याच्या जवळ होते, उसके पास दो छोटे छोटे बच्चे थे, ते लोकांशी भांडणं तंटा करत होती. वो स्त्री लोगों से झगड़ा करती थी, त्या रिक्षामध्ये ती जे राहत असे वो रिक्शा में रहती थी, तिथं ते आपलं जीवन व्यतीत करत होती. वो अपना जीवन उसी रिक्शा में व्यतीत पण करती ती थी, भांडणं करणारी स्त्री होती, लेकिन वो झगड़ा करने वाली ती औरत शिव्या थी, शाप देणारी स्त्री होती. वो गाली गलौज करने वाली सर्व स्त्री लोकांनी थी। तिचा त्याग केला होता, सभी लोगों ने उसे छोड़ दिया सर्व था, कुटुंबाने तिचा त्याग केला होता. पूरे परिवार ने उसका त्याग किया था, येणारे जो जाणारे लोक तिला पाहत होते, आने जाने वाले लोग उसे देखते थे, तिला ते दोष देत होते, उसे वो दोष लगाते थे, तुझ्यामुळे तुझ्या तोंडामुळे तुझी परिस्थिती अशी झालेली आहे. तुम्हारे शब्दों के कारण तुम्हारी परिस्थिती ऐसी है। आम्ही बी येत जात होतो, हम भी आते जाते आम्ही देखते त्या थे, स्त्रीला पाहत होतो. हम उस स्त्री को देखते थे। त्यावेळेस एके दिवशी एक दिन प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु मसीह ने कहा, त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. इस स्त्री को तुम मेरे पास लाओ। पहा, देखिए, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं, प्रभु यीशु मसीह ने हमसे कहा, त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन या. उस औरत को, उस स्त्री को तुम मेरे पास लाओ, मी तिचं जीवन बनवतो, घडवतो, मैं उसका जीवन बनाऊंगा, मी तिचं कुटुंब तयार करतो, मैं उसके परिवार को तैयार मी करूंगा, तिला आधार देतो, मैं उसे संभालूंगा, मी तिला सहाय्य करतो, मैं उसकी सहायता करूंगा, मी तिच्या कुटुंबाला आश्वस्त करतो. मैं उसके परिवार को आशीषित करूंगा, तिला माझ्याकडे घेऊन या. उसे तुम मेरे पास लाओ। त्यावेळेस आमच्या सिस्टर लोकांनी उस वक्त हमारे सिस्टर्स ने तिला तयार केलं. उन्हें उस स्त्री को तैयार किया, आम्ही तिला देवाकडे घेऊन आणलो, हम उसे परमेश्वर के पास ले आए, तिला देवाचं शिक्षण दिलं, परमेश्वर का ज्ञान हमने उसे दिया, देवाकडे तिच्यासाठी प्रार्थना केली. परमेश्वर की ओर हमने उसके लिए प्रार्थना की, देवाने तिचा ताबा घेतला, परमेश्वर ने उसका नियंत्रण किया, देवाने तिचं जीवन बदलून टाकलं, परमेश्वर ने उस स्त्री का जीवन पूरा बदल दिया, देवाने तिच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात केली. परमेश्वर ने उसके जीवन में कार्य करने के लिए शुरुआत की, हळूहळू तिच्या जीवनाची सर्व परिस्थिती बदलली. धीरे धीरे उसकी परिस्थिति बदल गई, जे देवाने तिचं जुनं जीवन काढून तिला नवीन जीवन दिलं. परमेश्वर ने उसका पुराना जीवन निकाल कर उसे नया जीवन दिया। ती स्त्री देवाची प्रार्थना करू लागली, वही स्त्री परमेश्वर की प्रार्थना ती करने देवाची लगी, स्तुती करू लागली, परमेश्वर की स्तुति करने ती लगी, देवाचं गुणगान करू लागली, परमेश्वर का गुणगान करने ती लगी, कामकाज कष्ट करू लागली. वो काम करने लगी, तिच्या कुटुंबाची देवाने उभारणी केली. उसके परिवार को परमेश्वर ने खड़ा किया, देवाने तिला श्वेत करून टाकलं. परमेश्वर ने उसे आशीषित किया, त्या स्त्रीचं जीवन बदलून गेलं. उस स्त्री का जीवन बदल गया। तिच्यामध्ये एक कॅन्सरसारखी व्याधी होती, वो कैंसर से पीड़ित थी, त्या कॅन्सर व्याधीतून मी देवाने तिला मुक्त केलं. उस कैंसर बीमारी से भी परमेश्वर ने उसे चंगाई दी, देवाने तिच्या दया केली, कृपा केली. परमेश्वर ने अपनी दया करुणा उस पर बरसाई, देवाने त्या स्त्रीला तयार केलं, परमेश्वर ने उस स्त्री को तैयार किया, तिचं जीवन बदलून टाकलं, उसका जीवन बदल दिया, तिला आश्वस्त करून टाकलं. उसे आशीषित कर दिया, तिचं कुटुंब देवाने बनवलं, घडवलं. उसको परमेश्वर ने बनाया। आज ती आनंदित आहे, आज वही स्त्री बहुत खुश है, ती सुखी समाधानी आहे. वो सुख और समाधान से है। आज सर्व नातलग तिच्याकडे येत आहे, उसके सभी रिश्तेदार उसके पास उसे मिलने आते ते हैं, आनंद उत्साह करत आहे, वो खुशी में झूम उठी ते है, देवाचं गौरव करत आहे. परमेश्वर का गौरव करती है, देवाने ते बदललं. परमेश्वर ने उसे बदल दिया। येशू ख्रिस्त म्हणला माझ्याकडे घेऊन या, प्रभु यीशु मसीह ने कहा था कि उसे मेरे पास लाओ, मी निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. मैं निर्माण करने वाला परमेश्वर हूँ, वाईट माणसाला मी चांगला माणूस बनवून दाखवतो. बुरे मनुष्य को मैं अच्छा इंसान बनाने वाला परमेश्वर हूँ। देवाने त्या स्त्रीचं जीवन बदलून टाकलं. परमेश्वर ने उस स्त्री का जीवन बदल दिया। दुसरे कोरिंथी 5:17 प्रमाणे दूसरे करंतियों 5:17 में जुनं ते देव काढून टाकतो. पुरानी चीजें परमेश्वर निकाल देते देव हैं। म्हणतो मी नव्यान गोष्टी आणेन. परमेश्वर कहते हैं मैं नई चीजें देव लाऊंगा, आम्हाला नवीन स्वभाव देतो.
परमेश्वर नया स्वभाव देते हैं, आम्हाला नवीन जीवन देतो. हमें नया जीवन देते हैं. देव आम्हाला चांगले दिवस दाखवतो. परमेश्वर हमें अच्छे दिन दिखाते हे हैं. देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य हे है. देवच करू शकतो. ये केवल परमेश्वर कर तुम्ही सकते आम्ही हैं. करू शकत नाही. ये हम और आप नहीं कर आम्ही सकते. तुम्ही बदलू काहीच करू शकत नाही. हम और आप नहीं बदल आम्ही सकते. स्वतःला बदलू शकत नाही. हम खुद को नहीं बदल आम्ही सकते. इतरांना बदलू शकत नाही. हम दूसरों को नहीं बदल येशू सकते. ख्रिस्त मला मजपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही. प्रभु यीशु मसीह ने कहा तुम मुझसे बिछड़कर कुछ नहीं कर सकते. हे देवाचं काम आहे. ये परमेश्वर का कार्य यासाठी है. आम्ही देवाकडे यायला लागतं. इसलिए हमें परमेश्वर की ओर आना होता है. तो बनवणारा घडवणारा देव वे आहे. बनाने वाले परमेश्वर तो हैं. आमच्या जीवनासंबंधी व्यवस्था करणारा देव वे आहे. हमारे जीवन के बारे में व्यवस्था करने वाले परमेश्वर हैं. हे देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है. बायबलमध्ये आम्ही पाहतो हम बाइबल में देखते हैं पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताकडे आले. कई सारे लोग परमेश्वर के पास आए. येशूने सर्व लोकांमध्ये कार्य केलं. प्रभु यीशु मसीह ने लोगों में कार्य किया. आजारांना त्यांनी आरोग्य दिलं. बीमारियों को चंगाई दी. मेलेल्या लोकांना त्यांनी जिवंत केलं. मृत लोगों को उन्होंने नया जीवन दिया. पापी लोकांचा त्यांनी उद्धार केला. पापियों का उद्धार किया. सैतानी बंधनातून लोकांना त्यांनी सोडवलं. शैतान के बंधनों से लोगों को मुक्त किया. लोकांना त्यांनी आश्वस्त केलं. लोगों को आशीषित किया. देव लोकांमध्ये कार्य करत होता. परमेश्वर लोगों में कार्य करते थे. लोक बदलत होते. लोग बदलते गए. लोक आनंदित होत होते. लोग खुशी खुशी में लोक जी रहे आश्वस्त थे. होत होते. लोग आशीषित थे. देव बदल करण्यासाठी आलेला आहे. परमेश्वर बदलने के लिए आए हैं. देव बनवणं घडण्यासाठी आलेला आहे. परमेश्वर बनाने के लिए आए हैं. आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. हमारे परमेश्वर बनाने वाले परमेश्वर आम्ही हैं. कसे असो, हम चाहे कैसे भी आमचं हो, कुटुंब कसे असो, हमारे परिवार कैसा भी हो, देव सर्व काय तयार करण्यास समर्थ आहे. परमेश्वर सभी सब कुछ तैयार करने के लिए समर्थ है. देव सर्वांचा आहे. परमेश्वर सभी के देव हैं. सर्व प्रेम करतो. वे सभी पर एक समान प्रेम करते देव हैं. सर्व दया करतो. वे सभी पर दया करते हैं. देव सर्वांना आमंत्रण करतो. परमेश्वर सभी को आमंत्रित करते आम्ही हैं. देवाकडे गेलं पाहिजे. हमें परमेश्वर की ओर जाना है. आमच्याकडे प्रश्न आहे, समस्या आहे. हमारे पास प्रश्न समस्याएं आमच्या हैं. कुटुंबात भांडणे तंटा आहे. हमारे परिवार में अगर झगड़ा है, आम्ही व्यसनात आहोत. अगर हम नशे के आदी आम्ही हैं, आजारात आहोत. बीमारी में हैं, बंधनात आहोत. बंधनों में हैं, अनेक गोष्टी जखडलेल्या आहोत. अनेक चीजों में उलझे हुए आम्ही हैं, देवाकडे गेलं पाहिजे. हमें परमेश्वर के पास जाना देव है. आमच्यासाठी मार्ग तयार करेन. परमेश्वर हमारे लिए मार्ग बनाएंगे. देव आमचे प्रश्न समस्या सोडवेल. परमेश्वर हमारे प्रश्न समस्याओं को छुड़ाएंगे. देव आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, समय देवाने. परमेश्वर अच्छा दिन, अच्छा वक्त, अच्छा समय परमेश्वर लाएंगे. त्यांनी माझ्या कुटुंब बदलून टाकलं. उन्होंने मेरे परिवार को बदल दिया. माझ्या मंडळी 660 कुटुंब त्यांनी बदलून टाकले. मेरे कलीसिया के 660 परिवारों को परमेश्वर ने बदला. आज भी देव काम करत आहे. आज भी परमेश्वर कार्य कर रहे तो हैं. सर्व काय बदलणारा देव आहे. सब बदलने वाले परमेश्वर हैं. तो उच्च ठिकाणी घेऊन जाणारा देव वे आहे. ऊंचे स्थान पर ले जाने वाले त्यांनी परमेश्वर अब्रामला हैं. बनवलं. उन्होंने इब्राहिम को बनाया. त्यांनी दावीदला उन्होंने बनवलं. दाऊद को बनाया. त्यांनी मोशेला उन्होंने बनवलं. मूसा को बनाया. त्यांनी पौलाला उन्होंने बनवलं. पौल को बनाया. त्यांनी चांगले लोक तयार केले. उन्होंने अच्छे लोग बनाए. त्यांनी चांगले राजे तयार केले. उन्हें अच्छे राजाओं को बनाया. त्यांनी सेवक संदेश तयार केले. उन्हें सेवकों को तैयार किया. त्यांनी चांगले कुटुंब तयार केले. उन्होंने अच्छे परिवार बनाए. त्यांनी चांगल्या मंडळी तयार केलेल्या उन्होंने आहे. अच्छे कलिसियाएं बनाई. हे सर्व देवच तयार करू ये शकतो. केवल परमेश्वर बना सकते तुम्ही हैं. आम्ही तयार करू शकत नाही. ये हम और आप नहीं बना सकते, कारण देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. क्योंकि बनाने वाले केवल परमेश्वर हैं. आम्ही जे काय करू ते अपूर्ण आहे. हम जो कुछ करते हैं वो अधूरा है, देव जे काय करतो ते पूर्ण असतं. और परमेश्वर जो कुछ करते हैं हमेशा वो पूरा होता त्यात है. शांती असते. उसमें शांति है, त्यात समाधान असतं. उसमें समाधान है, त्यात आशीर्वाद उसमें असतं. आशीष है, त्यात स्थिरता असते. उसमें स्थिरता है. म्हणून आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. जब परमेश्वर के पास जाना है. पहा, देखिए बायबलमध्ये आम्ही पाहतो. बाइबल में हम देखते हैं स्तोत्र 127 मध्ये भजन संहिता 127 में, परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारा तर श्रम व्यर्थ आहे. अगर परमेश्वर घर नहीं बांधते तो बांधने वाले के श्रम व्यर्थ है. परमेश्वर कुटुंब तयार करतो. परमेश्वर परिवार बनाते हैं. कुटुंबातील प्रत्येकाला देव तयार करतो. परिवार के हर एक सदस्य को परमेश्वर तैयार करते हैं. देवाला कोणती गोष्ट अवघड नाहीये. परमेश्वर को कोई भी चीज नामुमकिन नहीं. आज आमच्या कुटुंबात काय आहे? आज हमारे परिवार में क्या है? आमच्या कुटुंबात अशांती आहे. अगर हमारे परिवार में अशांति है, भय आहे, डर है, दडपण आहे, दड़पन है, अस्वस्थता, बेचैन आहे, बेचैन है, काळजी, चिंता आहे. चिंताएं हैं. कशाची काळजी करू नका, कशाची चिंता करू नका. किसी बात की चिंता ना करें. देव आहे, परमेश्वर है, तो आहे, वे हैं, तो आमच्यावर प्रेम करतो. वे हम पर प्रेम तो करते हैं, आम्हाला आमंत्रण करतो. वे हमें आमंत्रित करते तो हैं. बनवणारा घडवणारा देव वे आहे. बनाने वाले परमेश्वर है. त्याला अवघड असं काहीच नाही. वो नामुमकिन ऐसा कुछ तो नहीं. चांगलं कुटुंब तयार करतो. वे अच्छा परिवार बनाते तो हैं. चांगले
चांगला पती तयार करतो, वो अच्छा पति बनाते हैं, तो चांगली पत्नी तयार करतो, वे अच्छी पत्नी बनाते तो हैं, चांगले मुलं तयार करतो, वे अच्छे संतान तो बनाते हैं, आमच्यासारखी चांगली नोकरी तयार करतो, वे हमारे लिए अच्छी नौकरी देते तो हैं, आमच्या शिक्षणामध्ये उन्नती करतो, वे हमारी ज्ञान शिक्षा में बढ़ोतरी करते तो हैं, आमची बढती करतो, वो हमारी बढ़ोतरी तो करते म्हणतो हैं, तू खाली नाही तर मी तुला वर घेऊन वे जाईन, कहते हैं कि मैं तुम्हें नीचे नहीं बल्कि मैं ऊंचे स्थान पर ले तो जाऊंगा, आमच्या कुटुंबामध्ये चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणतो, वे हमारे परिवार में अच्छा दिन, अच्छा वक्त, अच्छा समय लाते तो हैं, आमच्या कुटुंबात शांती आणतो, हमारे परिवार में शांति तो लाते आमच्या हैं, कुटुंबात बरकत आणतो, वो हमारे परिवार में बरकत लाते आमच्या हैं, कुटुंबात प्रेम आणतो, हमारे परिवार में प्रेम लाते हे हैं, देवच करू ये शकतो, केवल परमेश्वर कर सकते तुम्ही आम्ही करू शकत हैं, ये नाही, हम और आप नहीं कर तो सकते, बनवणारा घडवणारा देव आहे, क्योंकि वो बनाने वाले परमेश्वर हैं, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते आम्ही हैं, देवाचा महिमा करतो, परमेश्वर की महिमा करते आम्ही हैं, देवाचा गौरव करतो, हम परमेश्वर का गौरव करते हैं, कारण हा देव आहे, क्योंकि वे परमेश्वर हैं, त्याला असाध्य असं काहीच नाही, उन्हें नामुमकिन ऐसा कुछ नहीं, आम्ही निराश आहो, उदास आहो, अगर हम निराश और उदास हैं, आम्ही असफल झालेलो आहो, अगर हम असफल हैं, पण आम्ही देवाकडे येतो, तो हम परमेश्वर के पास देव आते हैं, आमच्यासाठी तयार करतो, परमेश्वर हमें तैयार करते हैं, देव आमच्यासाठी मार्ग तयार करतो, परमेश्वर हमारे लिए राह बनाते देव हैं, आमच्यासाठी योजना संकल्प तयार करतो, परमेश्वर नई योजनाएं हमारे लिए बनाते हैं, देव आमचे स्वप्न पूर्ण करतो, परमेश्वर हमारे ख्वाब पूरे करते हैं, तो देव, वो परमेश्वर, तो आजारातून आरोग्य तयार करतो, वो बीमारी में से चंगाई देते हैं, त्याला अवघड असं काही नाही, उन्हें नामुमकिन ऐसा कुछ नहीं, आमच्या मंडळीमध्ये हमारे कलीसिया में पुष्कळ लोक आजारातून बरे झालेले आहे, कई सारे लोगों को परमेश्वर ने बीमारियों से चंगाई दी, कॅन्सर सारख्या व्याधीतून लोक बाहेर आलेले आहे, कैंसर जैसे बीमारी से परमेश्वर ने चंगाई दी, देवाने कॅन्सर तो काढून त्यांना आरोग्य जीवन दिलेलं आहे, कैंसर जैसे बीमारी से लोगों को निकाल कर परमेश्वर ने उन्हें चंगाई दी है, त्यांना आयुष्य दिलेलं आहे, उन्हें आज जीवन दिया है, देवाने त्यांना आश्रयित केलेलं आहे, परमेश्वर ने उन्हें आशीषित किया है, कोणतीच गोष्ट देवाला अवघड नाहीये, कोई भी चीज परमेश्वर को नामुमकिन नहीं है, तो देव वो परमेश्वर, तो माझ्यासाठी काहीतरी करू शकतो, वो मेरे लिए कुछ करेंगे, माझ्या कुटुंबासाठी तो काहीतरी करू शकतो, मेरे परिवार के लिए कुछ तो करेंगे, बनवू शकतो, घडू शकतो, वे बना सकते हैं, अच्छा देवाकडे आम्ही येतो, ऐसे परमेश्वर के पास तो आम्हाला संभालते निराश उदास करत नाही, हैं, वे हमें निराश और उदास नहीं तो करते, मला मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकल, वो कहते हैं कि मैं तुम्हारे आंसू पहुंच दूंगा, जे जुनं ते मी काढून नवीन गोष्टी तुझ्या जीवनात आणेन, पुरानी चीजें निकाल कर नई चीजों में तुम्हें भर दूंगा, हे देवाचं आश्वासन आहे, ये परमेश्वर का आश्वासन है, हे देवाचं अभिवचन आहे, ये परमेश्वर का अभिवचन है, त्यांनी माझ्या कुटुंबाचे डोळे पुसले, उन्होंने मेरे परिवार के आंसू पहुंचे, आम्हाला दलदलीतून कंगालातून त्यांनी बाहेर काढलं, उन्होंने दलदल में से कंगाली में से हमें बाहर निकाला, धुळीतून बाहेर काढलं, धूल से उठाया चांगल्या स्थिती आणून ठेवलं, और अच्छे स्थान पर लाकर त्यांनी आमच्या रखा। डोळ्याचे अश्रू पुसून टाकले, उन्होंने हमारे आंखों के आंसू पहुंच दिए, त्यांनी आमचं कुटुंब तयार केलं, उन्होंने हमारा परिवार बनाया, अनेक कुटुंब तयार त्याने केले, अनेक परिवार बनाए, तोच देव वही परमेश्वर, सर्वांसाठी कार्य करू शकतो, वो सभी के लिए कार्य कर सकते हैं, सर्व तो प्रेम करतो, वो सभी पर प्रेम करते हैं, त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही, उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं, त्या देवाचा मी धन्यवाद उस करतो, परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं, त्या देवाचा महिमा करतो, उस परमेश्वर की हम महिमा करते हैं, ज्या आशेने मी देवाकडे येतो, जिस उम्मीद से हम परमेश्वर के पास आए हैं, शोधा म्हणजे सापडेल, ढूंढो मतलब तुम्हें दिया जाएगा, देव कार्य करणारा देव आहे, परमेश्वर कार्य करने वाले परमेश्वर है, तो बदल करणारा देव आहे, वे बदलने वाले परमेश्वर तो है, घडवणारा बनवणारा देव आहे, वे बनाने वाले परमेश्वर है, तो आम्हाला सुखी ठेवणारा देव आहे, वे हमें सुख में रखने वाले परमेश्वर है, त्याने आम्हासाठी उन्होंने हमारे लिए आमच्या येशू ख्रिस्ताला बलिदान दिलं, अपने इकलौते पुत्र प्रभु यीशु मसीह का उन्होंने बलिदान दिया, तर आम्ही चांगले दिवस आम्हाला यावे, ताकि हम अच्छे दिन देख आम्ही सकें, सुखी राहावं, समाधान राहावं, हम सुख और समाधान में जी सकें, यासाठी देवाने मोठं कार्य केलेलं आहे, इसलिए परमेश्वर ने एक बड़ा सा कार्य किया, देवाने सर्व काही निर्माण केलं, परमेश्वर ने सब कुछ बनाया, तो आमच्या जीवनात बी काम करू इच्छितो, वो हमारे जीवन में भी कार्य करना तो आमच्या चाहते हैं, कुटुंबात काम करू इच्छितो, हमारे परिवार में तो कार्य करना आमच्या चाहते हैं, उद्योग धंद्यात काम करू इच्छितो, वो हमारे उद्योग में कार्य तो करना आमच्या चाहते हैं, शिक्षणात काम करू इच्छितो, वो हमारी शिक्षा में कार्य करना तो चाहते म्हणला हैं, तू कोणाकडून उधार घेणार नाही, वो कहते हैं कि तुम किसी से उधार न लोगे तू लोकांना दे मदत करशील, बल्कि तुम लोगों को मदद करोगे, असे आशीर्वाद मी तुला देईन, ऐसे आशीषों से मैं तुम्हें भर दूंगा, देव आम्हाला संपन्न करण्यासाठी आलेला आहे, परमेश्वर हमें संपन्न करने के लिए आए हैं, देव आम्हाला समृद्ध करण्यासाठी आलेला आहे, हमें समृद्धि से भरने के लिए तो परमेश्वर जुने आए हैं, दिवस काढण्यासाठी आलेला आहे, वो सभी दोस्त निकालने के लिए आए हैं, तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला वे आहे, हमें आशीषों से भरने के लिए आए हैं, शोधा म्हणजे सापडेल, ढूंढो मतलब तुम्हें दिया कोण देव जाएगा, माझ्यासाठी असं काम करेल, कौन परमेश्वर मेरे लिए ऐसा कोण कार्य देव करेगा? माझे प्रश्न सोडवेल, कौन परमेश्वर मेरी समस्या कोण देव छुड़ाएगा, मला या परिस्थितीतून बाहेर काढेल, कौन परमेश्वर मुझे इस चीजों में से बाहर कोण निकालेगा, देव मला चांगले दिवस दाखवल, कौन परमेश्वर मुझे अच्छे दिन दिखाएगा, कोण देव माझ्या कुटुंबात व्यवस्था आणेल, कौन परमेश्वर मेरे परिवार में अच्छी व्यवस्था लाएगा, शोधा म्हणजे सापडेल, ढूंढो मतलब तुम्हें दिया जाएगा, तो हा देव, ये परमेश्वर, तो परमेश्वर ये परमेश्वर,
हा एक निर्माणकर्ता उत्पन्नकर्ता देव आहे. ये एक निर्माण करने वाले उत्पन्न करने वाले परमेश्वर है. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. उस परमेश्वर का हम धन्यवाद त्या करते हैं. देवाचा मी महिमा उस करतो. परमेश्वर की हम महिमा करते हैं. देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. परमेश्वर को कोई भी चीज नामुमकिन नहीं. एके दिवशी एक दिन या मंदिरामध्ये इस कलीसिया में काही लोक आले, कुछ लोग मेरे पास आए. पती पत्नी आले. पति पत्नी आए. त्यांनी विनंती केली, उन्होंने मुझसे विनती की, ब्रदर 2 मिनिटं आमच्या घरी यावे. ब्रदर आप कृपा करके 2 मिनट हमारे घर पे आए. आम्हाला लहानसा मुलगा आहे, हमें एक छोटा सा बच्चा है. 5-6 वर्षाचा मुलगा आहे. वो 5-6 साल का हमारा बेटा है. त्याला कॅन्सर झालेला आहे. वो कैंसर से पीड़ित है. तो कॅन्सरने पीडित आहे. वो कैंसर से पीड़ित है. आम्ही पुष्कळसे उपचार केले, हमने कई सारे उपचार किए. पुष्कळसे डॉक्टरकडे गेलो, कई सारे डॉक्टर को हमने दिखाया. पुष्कळसा प्रवास केला, हमने कई यात्रा की. पुष्कळसा पैसा खर्च केला, हमने कई सारे पैसे खर्च तरी किए. पण तो मुलगा आमचा बरा होत नाही. फिर भी हमारे बच्चे को चंगाई नहीं त्या मिली. व्याधीमुळे उस बीमारी के त्या कारण मुलाची शक्ती क्षीण झालेली आहे. वो पूरा उसकी शक्ति जा चुकी त्याची है. दृष्टी क्षीण झालेली आहे. उसकी दृष्टि जा चुकी है. त्याची ऐकण्याची क्षमता क्षीण झालेली आहे. उसकी सुनने की क्षमता जा चुकी है. हळूहळू त्याची सर्व परिस्थिती कमजोर होत चाललेली आहे. उसकी परिस्थिति धीरे धीरे बहुत कमजोर हो रही है. डॉक्टरने इलाज करण्याचं सोडून टाकलेलं आहे. डॉक्टरों ने इलाज करना छोड़ दिया तो है. आमच्या घरी आहे. वो हमारे घर पर है. आम्ही रोज त्याला पाहतो. हम रोज उसे देखते तो हैं. आक्रोश करतो. हम रोज रोते हैं. आम्ही आईवडील त्याच्याकडे पाहून आम्ही रडतो. हम माता पिता उसकी ओर देख के हम आम्ही भी बहुत रोते हैं. पुष्कळचे प्रयत्न केले, हमने कई सारी कोशिशें की, पण आम्हाला बदलता आला नाही. लेकिन हम बदल नहीं पाए. डॉक्टरांनी पुष्कळचे प्रयत्न केले, डॉक्टरों ने कई सारी कोशिश की, तरी पण तो बरा झाला नाही. फिर भी उसे चंगाई नहीं आम्ही मिली. त्याला पाहून फक्त रडतो, हम उसकी ओर देख के केवल रोते हैं, मग आम्हाला काही करता येत नाही. लेकिन हम कुछ कर नहीं पाते. पण आम्ही स्वार्थ ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे. लेकिन हमने आपका सुसमाचार सुनकर हम आपके पास आए हैं. 2 मिनिटं आमच्या बाळासाठी प्रार्थना करावी. आप 2 मिनट हमारे बच्चे के लिए प्रार्थना करें. येशू ख्रिस्त लोकांना बरे करतो, प्रभु यीशु मसीह लोगों को चंगाई देते हैं, आजारातून बाहेर काढतो, रोग में से मुक्त करते हैं, लोकांना व्याधीतून मुक्त करतो. लोगों को बीमारियों से मुक्त करते आम्ही हैं. स्वार्थ ऐकले आहे. हमने ये सुसमाचार सुना 2 है. मिनिटं आमच्या बाळासाठी प्रार्थना करावी. आप केवल 2 मिनट हमारे बच्चे के लिए प्रार्थना करें. आम्ही आमचे कामकरी वर्ग त्यांच्या घरी गेलो. हम हमारे कामकरी वर्ग सब उनके घर पे गए. त्यावेळेस पाहिलं, उस वक्त हमने देखा तो मुलगा आक्रोश करत होता. वो बच्चा बहुत रो रहा तो था. 5-6 वर्षाचा मुलगा होता. वो 5-6 साल का एक बच्चा था. कॅन्सर व्याधीने त्याला जखडलं होतं. कैंसर बीमारी से वो पूरी तरह से जकड़ा हुआ ते था. वेदनामध्ये यातनामध्ये होता. वो बहुत तकलीफ में था. आम्ही त्याच्याकडे पाहून रडत होतो. हम उसकी ओर देखकर बहुत रो रहे थे. अशा पुष्कळशा गोष्टी आमच्या जीवनात आहे. ऐसे कई सारी चीजें हमारे जीवन में हैं. आम्ही नुसतं रडतो, हम केवल रोते आम्ही हैं, नुसती काळजी चिंता करतो, हम केवल चिंता करते आम्ही हैं, नुसतं पाहत बसतो, हम केवल देखते पण हैं, आम्हाला काय करता येत नाही. लेकिन हम कुछ कर नहीं पाते. आम्ही चिंताच करत बसतो. हम चिंता में जीते आम्ही हैं त्यातच वेळ घालत और बसतो. उसमें अपना वक्त गवाते हैं. लक्षात ठेवा, याद रखिए, देव आहे, परमेश्वर तो है. एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. वे निर्माण करने वाले परमेश्वर है. त्याला कोणती गोष्ट अवघड नाहीये. उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं है. त्याला सर्व काही शक्य आहे. उन्हें सब कुछ चीजें मुमकिन है. आज पुष्कळसे लोक असेच राहिलेले आहे. आज कई सारे लोग ऐसे ही जीते ते हैं. रडतच बसतात. वे रोते हैं, ते समस्याकडे पाहतात. वे समस्या की ओर देखते ते हैं, प्रश्न समस्याकडे पाहत राहतात. वे प्रश्न समस्या की ओर देखते तर रहते काहीच हैं, करता येत नाही. जिस कारण वो कुछ नहीं कर पाते हैं. आम्हाला विश्वास देणारा देव आहे. हमें विश्वास देने वाले परमेश्वर है. आम्हाला आशा देणारा देव आहे. हमें हमें उम्मीद देने वाले परमेश्वर है. आम्हाला अभिवचन देणारा देव आहे. हमें अभिवचन देने वाले परमेश्वर हैं. तो सत्य देव आहे. वे सत्य परमेश्वर हैं. त्या बाळाकडे आम्ही पाहिलं. उस बच्चे को हमने देखा. आम्ही देवाकडे त्या बाळासाठी प्रार्थना केली. हमने परमेश्वर को उस बच्चे के लिए प्रार्थना की. देवा तुला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर आपको सभी चीजें मुमकिन तू है. काला जनो सारखा देव आहे. आप कल आज और युग से एक समान तू परमेश्वर निर्माण हैं. करता उत्पन्न करता देव आहे. आप निर्माण करने वाले परमेश्वर है. तू आधारातून आरोग्य निर्माण करणारा देव आहे. आप बीमारी में से चंगाई देने वाले केवल परमेश्वर आप हैं. तूच व्याधीतून मुक्त करणारा देव आहे. आप ही चंगाई देने वाले केवल परमेश्वर हैं. तूच कॅन्सरला धमकावणारा देव आहे. आप ही कैंसर को धमकाने वाले परमेश्वर या हैं. मुलासमोर आम्ही तुझको दयेची याचना करतो. इस बच्चे के बारे में हम आपको दया की याचना तू करते हैं. आम्हाला अभिवचन दिलं, आश्वासन दिलेलं आहे. आपने हमें अभिवचन आश्वासन दिया है. मग या मुलाला तुझ्या नामात बरे कर इस परमेश्वर. बच्चे को आपके नाम में आप चंगाई दें. या व्याधीतून त्याला मुक्त कर इस परमेश्वर. व्याधि से आप उसे मुक्त करें. जो विश्वास आहे आईवडिलांनी ठेवलेला आहे, जो विश्वास इसके माता पिता ने आप पर रखा है, त्या विश्वास या मुलामध्ये कार्य कर. इस विश्वास द्वारा आप इस बच्चे पर कार्य या करें. व्याधीतून त्याला मुक्त कर. इस चंगाई आप इसे बीमारी से चंगाई दें. त्याला आरोग्य दे, इसे चंगाई दें. त्याला आयुष्य दे, इसे नया जीवन दें. त्याला शक्ती दे, उसे शक्ति दें. त्याला सामर्थ्य दे. इसे सामर्थ्य से भर तुझ्या दें. नामात त्याच्या शरीरात कार्य कर. आपके नाम में उसके शरीर में आप कार्य करें. या व्याधीतून त्याला आरोग्य दे, इस बीमारी से आप उसे चंगाई दें. त्याला जीवन दे. उसे नया जीवन दें. आम्ही प्रार्थना केली. ये हमने वहां प्रार्थना आम्ही की निघून गेलो. और हम निकल गए. आम्ही आईवडिलांना आश्वासन दिलं. हमने उस माता पिता को हमने आश्वासन दिया. विश्वासात त्यांना स्थिर केलं. हमने उनका विश्वास बढ़ाया.
आम्ही निघून गेलो. और हम वहां से निकल गए. देवाने आमची प्रार्थना ऐकली. परमेश्वर ने हमारी प्रार्थना सुनी. हळूहळू त्या बाळामध्ये प्रगती होऊ लागली. धीरे धीरे उस बच्चे में प्रगति होने लगी. हळूहळू त्या बाळामध्ये शक्ती होऊ लागली. धीरे धीरे उस बच्चे में शक्ति आने तो लगी. पाहायला लागला, वो देखने तो लगा, ऐकायला लागला, वो सुनने लगा, तो चालायला लागला, वो चलने लगा, तो सर्व काम करायला लागला. वो सभी चीजें करने लगा. पहा किती मोठं कार्य आहे. देखो कितना बड़ा परमेश्वर ने कार्य किया. देव निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. परमेश्वर निर्माण करने वाले परमेश्वर है. तो आजारातून तो आरोग्य निर्माण करतो. वो बीमारी से चंगाई देने वाले परमेश्वर हैं. तो व्याधीतून लोकांना मुक्त करतो. वे बीमारी से लोगों को चंगाई देते हैं. त्याला अवघड असं काही नाही. उन्हें नामुमकिन ऐसा कुछ त्या नहीं. मुलाला देवाने आरोग्य दिलं, आयुष्य दिला. उस बच्चे को परमेश्वर ने चंगाई दी. तो मुलगा चालू फिरू लागला, वो बच्चा घूमने फिरने लगा, खेळू लागला. वो खेलने लगा. आई वडील आनंदित झाले. माता पिता बहुत खुश हुए. त्यांनी मोठमोठे बक्षीस घेऊन आले. वो बड़े बड़े गिफ्ट्स लेकर आए. त्यावेळेस आम्ही सांगितलं, उस वक्त हमने उन्हें बताया येशू ख्रिस्त फुकट काम करतो. प्रभु यीशु मसीह ने मुफ्त में कार्य किया. तो लोकांना फुकट बरे करतो. वो लोगों को मुफ्त में चंगाई देते तुम्ही हैं. विश्वास ठेवा. आप विश्वास देवाने रखें. तुम्हाला अनुभव दिलेला आहे. परमेश्वर ने आपको अनुभव दिया. त्या विश्वासात चालत राहा. उस विश्वास पर आप चलते रहें. देवाचं गौरव द्या. परमेश्वर का गौरव होने दें. पहा देव असं काम करतो. देखिए परमेश्वर ऐसे कार्य करते हैं. वेगवेगळ्या माध्यमातून देव काम करत आहे. अलग अलग माध्यम से परमेश्वर कार्य करते हैं. अशा देवाकडे आम्ही येतो. ऐसे परमेश्वर के पास तो माझ्यासाठी कार्य करेल, वो मेरे लिए भी कार्य माझ्या करेंगे, कुटुंबासाठी कार्य मेरे करेल. परिवार के लिए कार्य करेंगे. कारण तो एक निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. क्योंकि वो निर्माण करने वाले परमेश्वर हैं. हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. ये हमने बाइबल में देखा. त्या देवाकडे या. परमेश्वर के पास आए, त्या देवाचा धावा करा. परमेश्वर को दुहाई दें, तो तुमच्यासाठी करेल. वो आपके लिए जरूर करेंगे. किती काय बिघडला असन, चाहे कितनी भी तकलीफें हों, किती विखरला असन, चाहे कितना भी बिखरा हुआ किती हो, मोठी समस्या प्रश्न असो, कितनी भी बड़ी समस्या हो, तुम्हाला वाटतंय सर्व बदललं पाहिजे, आपको लगता है कि ये सब हे बदलना सर्व चाहिए, व्यवस्थित झालं पाहिजे, सब कुछ ठीक होना हे सर्व चाहिए, सुंदर झालं ये पाहिजे. सब कुछ सुंदर होना चाहिए. देव तुमच्यासाठी हे करेल. परमेश्वर आपके लिए जरूर कारण करेंगे, तो बनवणारा घडवणारा देव आहे. क्योंकि वो बनाने वाले परमेश्वर हैं. म्हणजेच तो देव. इसलिए वो परमेश्वर, देव म्हणजे परमेश्वर मतलब निर्माण करता, उत्पन्न करता देव, निर्माण करने वाला, उत्पन्न करने वाला, बनवणारा घडवणारा देव, बनाने वाले परमेश्वर, तोच देव. वही तो परमेश्वर. तुमच्यासाठी माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. वो हमारे लिए कुछ कर सकते हैं. अशा देवाची आम्ही भक्ती उपासना करतो. ऐसे परमेश्वर की हम आराधना करते हैं. तो माझ्यासाठी करू शकतो, वो मेरे लिए कर सकते हैं, माझ्या कुटुंबासाठी करू मेरे शकतो, परिवार के लिए कर तो सकते हैं, सर्वांसाठी करू वे शकतो. सभी के लिए कर सकते हैं. जो करू शकत नाही और अगर वो कर नहीं सकते, तो देव सू शकत नाही. वो परमेश्वर नहीं हो सकता. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, देवाचा आभार मानतो. परमेश्वर के आभार मानते हैं. आणि देवाविषयी आम्ही आज पाहिलं, परमेश्वर के बारे में हमने देखा, हा आमचा देव निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. बनाने वाले परमेश्वर तो हमारे, घडवणारा बनवणारा देव आहे. वे बनाने वाले परमेश्वर तो हैं. जे काय म्हणून ते सुंदर बनवतो. क्योंकि वो जो कुछ करते हैं वो हमेशा सुंदर बनाते तो हैं. नव्या नव्या गोष्टी आमच्या जीवनात आणतो, वे नई नई चीजें लेकर हमारे जीवन में आते हैं, आम्हाला नवीन जीवन देतो, हमें नया जीवन देते हैं, नवीन नवीन गोष्टी आमच्या जीवनात, कुटुंबात तो आणतो. नई चीजें हमारे जीवन में लाते हैं. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. उस परमेश्वर का हम धन्यवाद तो करते हैं. काल आज नो सारखा आहे. वो कल, आज और युग से एक समान है. तो आज भी काम करत आहे. वे आज भी कार्य कर रहे हैं. म्हणून आज भी आम्ही सेवा करत आहोत. हम आज भी परमेश्वर की सेवा कर रहे आज हैं. भी आम्ही लोकांना आमंत्रण देत आहोत. आज भी हम लोगों को आमंत्रित करते हैं. अहो कष्टी भारा कंजनो, ये बोझ से दबे हुए लोगों, तुम्ही देवाकडे या. तुम परमेश्वर के देव पास आओ. तुम्हाला विसावा देईल. परमेश्वर आपको विश्रांति देव देंगे. तुमचे मनोदय पूर्ण करेल. परमेश्वर आपकी मनोकामना देव पूरी तुमच्या करेंगे. सर्व बंधनातून तुमची सुटका करेल. परमेश्वर आपको सभी चीजों से मुक्त करेंगे. देवाशिवाय पर्याय नाही. परमेश्वर के अलावा कोई और उपाय नहीं. देवाशिवाय काय होत नाही. परमेश्वर के बगैर कुछ नहीं होगा. त्या देवाचा आम्ही धन्यवाद उस करतो. परमेश्वर का हम धन्यवाद करते त्या हैं. देवाचा महिमा करतो. उस परमेश्वर की हम महिमा करते हैं. महत्वाची गोष्ट ही अहम बात है, प्रार्थना स्थळ उघडलेला आहे. प्रार्थना स्थल खुल चुके हैं. दर मंगळवारी हर मंगलवार के दिन नवीन बॅचेस आम्ही चालू केलेले आहे. हमने नए बैचेस शुरू किए हुए हैं, नवीन लोकांसाठी नए लोगों के लिए. दर मंगळवारी लोकांना आम्ही आमंत्रण करत आहोत. हर मंगलवार के दिन हम नए लोगों को आमंत्रित आता करते हैं. आमचे नवीन बॅचेस सुरू झालेले आहे. हमारे नए बैचेस शुरू हो गए हैं. ज्या लोकांना जिन लोगों को देवाला भेटण्याची आवश्यकता आहे, परमेश्वर की जरूरत है, जो ज्यांच्याकडे समस्या आहे, प्रश्न आहे, जिनके पास प्रश्न समस्याएं हैं, दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, वो दुख में, तकलीफ में, यातना में है, आजारात आहे, बीमारी में है, बंधनात आहे, बंधन में है, कर्जात आहे, कर्ज में है. अनेक जण बिघडलेले आहे, अनेक लोग बिगड़े हुए हैं, विखरलेले आहे, बिखरे हुए हैं, मोडतोड झालेले आहे, पूरी तरह से बिखर चुके हैं, कुटुंबात शांती नाही. परिवार में शांति नहीं. अशा सर्वांना देव बोलत आहे. ऐसे सभी को परमेश्वर बुला रहे हैं. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला बोलत हम आहोत. भी परमेश्वर की ओर से आपको बुला रहे हैं. दर मंगळवारी
हर मंगलवार के दिन तुम्ही भेट द्या. आप अगर मिलें सायंकाळी 7 ते 9 शाम 7 से 9 येरोळा भागात येरोड़ा विभाग में जेम्स ठाकूर हॉल जेम्स ठाकुर हॉल या ठिकाणी तुम्ही भेट द्या. इस स्थान पर हम आपसे मिल सकते हैं. नवीन लोकांसाठी नए लोगों के लिए आम्ही नवीन लोकांसाठी नवीन बॅचेस तयार केलेले आहे. हमने नए लोगों के लिए नए बैचेस बनाए आम्ही हैं. सुरू केलेले आहे. हमने शुरू किए हैं त्या ठिकाणी आम्ही लोकांना शिक्षण देत आहोत. जहां पर हम लोगों को परमेश्वर का ज्ञान देते व हैं आरोग्याच्या प्रार्थना घेत आहोत. और चंगाई के लिए उनकी प्रार्थना करते देव हैं. कार्य करत आहे. परमेश्वर कार्य कर रहे हैं. मंडळी 32 वर्ष काम करत आहे. ये कलीसिया पिछले 32 सालों से कार्य कर रही है. मोठी फेलोशिप देवानी तयार केलेली आहे. एक बड़ी सी फेलोशिप परमेश्वर ने बनाई है. अनेक कुटुंबांनी अनुभव घेतलेला आहे. अनेक परिवारों ने इसका अनुभव लिया. तुम्ही भी या. आप भी आए. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घ्या. परमेश्वर कितने अच्छे इसका अनुभव ले. एकदा मंडळीला भेट द्या. आप एक बार आकर इस कलीसिया को मिलें, अनुभव घ्या. अनुभव लें. देव आहे. परमेश्वर हैं. देव आहे. परमेश्वर हैं. तो आज हे सर्व काय करण्यास समर्थ आहे. वे आज भी सब कुछ करने के लिए समर्थ हैं. म्हणून मी पुलपिटून संदेश देतो. इसलिए हम यहाँ से आपको सुसमाचार देते हैं. तो आज मी तुमच्यासाठी सर्व काय करण्यास समर्थ आहे. वे आज भी हमारे लिए समर्थ हैं. तर मंडळीला भेट द्या. कलीसिया को आकर मिले, अनुभव घ्या. अनुभव लें. देवाचा गौरव करा. परमेश्वर का गौरव करें. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. आपण सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. हम सभी के लिए प्रार्थना करने वाले हैं. खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आप स्क्रीन पर जो नंबर देख रहे हैं, फोनद्वारे भी आमचे संपर्क करू शकतात. आप फोन द्वारा हमसे संपर्क कर सकते हैं. मंडळीविषयी माहिती मिळू शकतात. कलीसिया के बारे में आप जानकारी प्राप्त कर तुमची सकते हैं. समस्या प्रश्न असेल तुम्ही सांगू शकता. आपकी समस्या आप हमें फोन द्वारा बता सकते हैं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू. हम आपके लिए जरूर प्रार्थना करेंगे. देव ते ऐकतो. परमेश्वर वो सुनते हैं. देव अनुभवाने अनुभवित करतो. परमेश्वर आपको अनुभव जरूर देंगे. एकदा तरी मंडळीला भेट द्या. आप एक बार तो इस कलीसिया को आकर मिले अनुभव घ्या. और परमेश्वर का अनुभव लें. देवाची ओळख करून घ्या. परमेश्वर से परिचित हो. मी देवाला ओळखतो. मैं परमेश्वर को पहचानता हूँ, देव मला ओळखतो का. लेकिन परमेश्वर मुझे पहचानते हैं ही क्या, खात्री करून घ्या. ये इसमें निश्चित हो देवाचं गौरव द्या. और परमेश्वर का गौरव करें. चला आपण प्रार्थना करू. सर्व चलिए हम प्रार्थना करेंगे. सर्वजण आपल्या जागेवर उपस्थित राहतील. सभी लोग अपने स्थानों पर आम्ही मौजूद सर्वांसाठी रहेंगे. प्रार्थना करत आहोत. हम सभी के लिए प्रार्थना करेंगे. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारे बापा, स्तुति की योग्य, सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, धन्यवाद, मान सम्मान गौरव पुन्हा करून मी तुझ्या चरणी येतो. धन्यवाद, मान सम्मान देते हुए आपके चरणों में आते हैं. तुझी दया, तुझी कृपास्थ मी आभार मानतो परमेश्वर. आपकी दया, आपकी करुणा के लिए हम आपका आभार मानते हैं. आज तुझ्या संदेशानुसार आम्हाला मार्गदर्शन केलं परमेश्वर. आज अपने सुसमाचार द्वारा आपने हमें मार्गदर्शन दिया. तू एक निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. आप निर्माण करने वाले, बनाने वाले तू परमेश्वर आप बनवणारा, हैं. घडवणारा देव आहे आप परमेश्वर. बनाने वाले परमेश्वर केवल आप तू हैं. जे काय बनवतो ते घडतं उत्तम असतं आप परमेश्वर. जो कुछ बनाते हैं वो हमेशा उत्तम है. तू उत्तम असं जीवन तयार करतो परमेश्वर. आप बहुत ही उत्तम ऐसा जीवन बनाने वाले परमेश्वर आप हैं. उत्तम कुटुंब तू तयार करतो परमेश्वर. अच्छा परिवार आप बनाते हैं. उत्तम व्यवसाय तू तयार करतो परमेश्वर. अच्छा बिजनेस आप देते हैं. उत्तम शिक्षण तू तयार करतो परमेश्वर. अच्छा ज्ञान आप देते उत्तम हैं. मंडळ तू तयार करतो परमेश्वर. अच्छी कलीसिया आप बनाते हैं. सर्व काही उत्तम तयार करणारा देव आहे परमेश्वर. सभी अच्छी चीजें तैयार करने वाले परमेश्वर केवल आप हैं. कारण तो उत्तम असं देव आहे परमेश्वर. क्योंकि आप अच्छे ऐसे परमेश्वर हैं. असं उत्तम असं तू मेंढपाळ आहे परमेश्वर. आप अच्छे गडरिया हैं. त्यावेळेला मी धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. इसलिए आपका आभार मानते हैं. आज भी तो परमेश्वर तो म्हणतो परमेश्वर, आज भी परमेश्वर आप कहते हैं, अहो कष्टी भाराकांजनो, हे बोझ से दबे हुए लोगों, तुम मजकडे या, तुम मेरे पास मी आओ. तुम्हाला विसावा देईन. मैं तुम्हें विश्रांति मी तुम्हाला दूंगा. मुक्ती देईन. मैं तुम्हें मुक्ती मी दूंगा. तुमचा उद्धार करेन. मैं तुम्हारा उद्धार मी तुम्हाला करूंगा. चांगलं जीवन देईन. मैं तुम्हें नया जीवन मी दूंगा. चांगले दिवस तुम्हाला दाखवल. अच्छे दिन मैं तुम्हें मी चांगले दूंगा. ऐश्वर्य तुम्हाला देईन. मैं अपने आशीषों से भर दूंगा. प्रभू आज भी तू सर्वांना आमंत्रण देत आहे प्रभु परमेश्वर. आज भी आप सभी को आमंत्रित कर रहे हैं. त्यावेळेला धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो मैं परमेश्वर. आपका धन्यवाद करते हैं, कारण हे आभार तुझं मानते हैं. प्रेम आहे परमेश्वर. क्योंकि ये आपका परमेश्वर प्रेम. आज या मंडळी मीटिंग मध्ये जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, आज इस मीटिंग में जो लोग मौजूद हैं, जे घराघरात लोक उपस्थित आहे परमेश्वर, आज जो सोशल मीडिया द्वारा घर घर में लोग मौजूद हैं, हे सर्वांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. इन सब का नियंत्रण आप अपनी, हे सर्वांचे जे मनोदय आहे परमेश्वर, इन सब की मनोकामना, सर्व प्रत्येकाचे काय चिंता आहे परमेश्वर, हर एक की जो चिंताएं हैं, प्रभू येशूच्या नामात सोडो परमेश्वर. प्रभु यीशु मसीह आपके नाम में आप तू छुड़ाएं. बदल करणारा देव आहे परमेश्वर. आप बदलाव लाने वाले तू परमेश्वर, परिवर्तन करणारा देव आहे परमेश्वर. आप मन फिराव करने वाले परमेश्वर हैं. प्रभू यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर. आप इनके जीवन में कार्य करें. जे बंधनात आहे, व्यस्तात आहे जो परमेश्वर, बंधनों में नशे के आदी हैं, प्रभू येशू त्यातून लोकांना बाहेर काढ प्रभु परमेश्वर. यीशु मसीह आप उन्हें उसमें से बाहर जे निकालें. आजारी आहे परमेश्वर, जो बीमारी में है, प्रभू येशू त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर. यीशु मसीह आप उन्हें चिंगाई दें. जे बंधनात आहे परमेश्वर, जो बंधनों में है, प्रभू येशूच्या नामात त्या बंधनातून लोकांना मुक्त कर परमेश्वर. वो आप प्रभु यीशु मसीह के नाम में अपने बंधनों से मुक्त करें. ज्यांच्या कुटुंबात बिघाड आहे परमेश्वर, जिनके परिवार में बिगड़ाव है, भांडण आहे, तंटा आहे परमेश्वर, झगड़ा है, दारिद्र्य आहे परमेश्वर, दरिद्रता है, असफलता आहे परमेश्वर, असफलता है, भय आहे परमेश्वर, डर है, अशा कुटुंबाचा ताबा घे परमेश्वर. ऐसे
परिवार का आप नियंत्रण असे करें। घर बांधणार तू दे परमेश्वर, ऐसे घर बांधने वाले परमेश्वर आप हैं। अशा घरामध्ये व्यवस्था आणणार तू दे परमेश्वर, ऐसे घर में व्यवस्था लाने वाले परमेश्वर केवल आप हैं। अशा कुटुंबात तू कार्य कर परमेश्वर, ऐसे परिवार में आप कार्य करें, कुटुंबामध्ये बदलाव आण परमेश्वर, परिवार में बदलाव लाएं। चांगलं कुटुंब तयार करणार तू दे परमेश्वर, अच्छा परिवार बनाने वाले परमेश्वर केवल आप हैं। चांगली पत्नी, चांगला पती, चांगले मुलं तू तयार करतो परमेश्वर, अच्छा पति, अच्छी पत्नी, अच्छे संतान बनाने वाले परमेश्वर केवल आप हैं। चांगलं वातावरण तुझपासून तयार होतं परमेश्वर, अच्छा माहौल बनाने वाले परमेश्वर केवल आप हैं। जे लोक तुझ्याकडे आशेने आलेले परमेश्वर, जो लोग उम्मीदें लेकर आपके पास आए त्यांच्या हैं, घराघरात तू कार्य कर परमेश्वर, आप उनके घर घर में कार्य करें। घराघरात त्यांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर, आप उनके घर की सभी समस्याओं को छुड़ाएं। बदलाव आण, परिवर्तन आण आप परमेश्वर, उनमें बदलाव लाएं। सुधारणा आण परमेश्वर, आप उन्हें सुधार दें। कुटुंबात शांती आण परमेश्वर, परिवार में शांति लाएं, आरोग्य आण परमेश्वर, चंगाई दें, आनंद आण परमेश्वर, आनंद लाएं, आशीष आण परमेश्वर, आशीषों से भर दे। तुझा अनुभव आण परमेश्वर, आपका अनुभव उन्हें दे, तुझं गौरव दे परमेश्वर, आपका गौरव होने दे। मन तुझी कृपा सर्वावर ठेव परमेश्वर, इसलिए आपकी कृपा सब पर बनाए रखें। प्रत्येकाचं मनोदय पूर्ण कर परमेश्वर, हर एक की मनोकामना पूरी करें। जो मार्ग दाखवला परमेश्वर, जो आपने मार्ग दिखाया है, त्या मार्गात येण्यासाठी लोकांना तू तयार कर परमेश्वर, उस मार्ग पर चलने के लिए लोगों को आप तैयार करें। लोकांना अनुभवित करून लोगों को अपने अनुभव से अनुभवित करें। विश्वासापर विश्वास वाढव परमेश्वर, आप विश्वास द्वारा विश्वास बढ़ाएं। तुझं गौरव होते, आपका गौरव प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे, प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आप सुने और कबूल करें। आमीन। आमीन। ठीक आहे, देवस्तुती असो। प्रभु की स्तुति हो। आम्ही देवासंबंधी पाहिलं, आज हमने परमेश्वर के बारे में देखा। देव म्हणजे काय, परमेश्वर मतलब क्या। पुढच्या वेळेस आपण पाहूया अगली बार हम देखेंगे देव कसा आहे, परमेश्वर कैसे, देवाची भक्ती उपासना कशी करायची, परमेश्वर की आराधना कैसे की जाती है, कसा आहे आणि कुठे आहे तो, वे कहाँ है, आम्ही त्याशी कसं संपर्क करू, हम परमेश्वर से कैसे संपर्क कर मी सकते कसं हैं, त्याशी बोलाचाली करू, हम परमेश्वर से कैसे बातचीत कर तो सकते माझ्यासाठी कसं बोलेल, हैं, वे मुझसे कैसे बातचीत करेंगे। हे आम्ही पुढच्या येणाऱ्या दिवसात हम आने वाले दिनों में 19 तारखेला 19 नवंबर को शुक्रवारी, शुक्रवार के दिन 15 दिवसातून पुन्हा एक वार, हम 15 दिनों बाद फिर एक बार 19 तारखेला 19 नवंबर को सायंकाळी शाम को 7 वाजता 7 बजे फेसबुकवर पुन्हा आम्ही भेटू, हम फेसबुक पर फिर एक बार आपको मिलेंगे पुढील गोष्टी संबंधी आम्ही बातचीत करूया, और आगे की चीजों के बारे में हम बातचीत देव करेंगे। आम्हाला मार्गदर्शन करेल, परमेश्वर हमें मार्गदर्शन करेंगे। विश्वासात चाला, विश्वास में चलें, आनंदित राहा, खुश रहें, शांतीने राहा, शांति में जिए, देवाच्या भयात राहा। परमेश्वर के भय में जिए। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो।